गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी आई गो कोण आहे का इकडं कोण नाही फटकेने उरकून घ्यावा हुस कोण अरे कोण आहे अरे म्हणत आहे तुम्ही हा अरे माणूस काय करतय काय नाही बघायचं तुम्हाला लाजाबीज आहे का कुत्र्याने टाकड्या करून कुठं वर करायचं चालायचं काय आहे का मोनाताई मी तुमच्या सभ्यतेने बोलतोय लक्षात ठेवा नीट बोलायचं हा आपल्याला टाके फिरला तर 15 वर्ष जेलमध्ये काढलं मी नाही ना ते जेलचं राहून द्या पण 4 चौघात नसतं मुतायचं मग असं बघत नाही कोणी अरे मोनाताई तुला काय सांगायचंय हे ऊन किती पडलंय त्यात मला उन्हाळी लागली त्याच्यामध्ये मला डायबिटीस आहे मला ब्लड प्रेशर आहे त्याच्यामुळे मला जर लागली ना करावंच लागते उन्हाळी लागली होय तुमचं काही खरं नाही आता काय जाताय तुम्ही बघा अरे मोने नीट बोल ग नीट बोल मी कशाला किती मी अजिबात मरणार नाही लवकर गावातल्या 5-25 म्हाताऱ्या घालवीन मंत्र आता तो तात्या आहे ना तो काय माझ्या पुढे असतो पण इथं मात्र मी तात्याला पुढे जाणार मी लवकर जाणार नाही घेतलंच तात्याचं नाव घेतलं दिवस जातो का नाही काही वाट आहे काय चावत आहे या आकृतीची फेड आहे दुसरं काही नाही म्हणत आहे मी जातो काय जातो इथं गप्पा मारा मी कधी आवाज देऊन बोलवते का तुम्हाला अगं गप्पा मारा काय येळ काळ आहे का ना मला जोर आली का ठीक आहे नाही काय गोळ्या औषध दवाखान्यात बिघडून गेलता का अगं दवाखान्याला नसतो या अगं लग्नीला जोर आली की दवाखान्यात नसतो बर ऐका मुद्द्याचं बोलाय आले बोल 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 यात्रा काय खणखणीत दणदणीत झाली यात्रा दणदणीत झाली त्याचा अध्यक्ष मी होतो माझ्या अध्यक्ष खाली यात्रा लय भारी झाली आता खतरनाक काय ती फुलाची सजावट काय ते डेकोरेशन काय ते फटाकडे अग नुसता धिंगाणाच मोनाताई इथं माझा छबिना रिकामा होईल ग मी जाऊ का ते सगळं चांगलं झालं मला आवडलं तमाशा आवडला छबिना आवडला आरती आवडली ढोलता सगळं आवडलं तमाशाचा मुद्दा काढला म्हणून बोलते तमाशा कसला खतरनाक होता बापरे काय डान्स केला बाई मस्त पैकी त्या बाया कसल्या नाचत होत्या एक नंबर अशा 17 जणी होत्या असतील म्हणी तर नाचतील 17 जणी काय पैसा उधळा मी 3 नंबरची 3 नंबरची हिरवी साडी होती तुम्ही नुसतं असं करत लय चाठा म्हातार झालं तरी तुमची काय सवय जायची नाही काय जाऊ का मुद्द्याचं बोलते का नाही मी नाही आता तुमच्या आवडीचा विषय घेतला तरी तुम्हाला त्रास होतो का त्या आवडीच्या विषयापेक्षा ही आवड नाही महत्वाची इथं सगळ्यांचा माझा अख्खा तमाशा इथं होईल आबा जरा ऐकून घ्या थोडं जरा असं थंड पिंड काय तर ठेवायची होती बर्फाची पिशवी एवढा त्रास माझ्या आई पिशवी भरून गेली ती पिशवी फेकून दिली मगाशी आता दुसरं नाही पण आबा तुम्हाला माहितीये का ती निळ्या साडीवाली बाई कसली भारी नाचत होती साडीवाली भारी ऐका नाही तुम्हाला माहिती का आबा ती मुकी होती आता मी कशाला बघतो की जवळ मुकी कशी तुमच्या अंगातलं चाटापणा ना आबा खाली बसून तिला असं करताय असं मी असं केलं नाही तिने डायरेक्ट गाणं थांबवलं तिने कसं केलं केलं का नाही तिने तुम्हाला मुलीकडे नंतर बघतो मी हमें तो लूट लिया मिल के उसल वालों ने गुर गालों ने काले काले बालों ने काय बोलले आता काले काले बाल तुझेच ना बायको तुझे काळे केस दिसत नाही तुम्हाला अगं तिचे म्हशीवानी लाल आहे जरा म्हशीवानी लाल म्हैस लाल असती आता आज
आपल्यामध्ये मला सांग ही सारखी माझ्यावर का चिडती ग मग करतास तसं करतो म्हणजे आता मला जर राग आला ना कधी पण सांगतो राणी तुला मला जर राग आला ना मी शेतात एक एकरच्या जागेवर ना 2 एकर काम करून येतो आणि ही काय करते माहितीये का हिला राग आला ना घरात 3-4 पोते भरून असे ते वाळेल भाकरीचे तुकडे ठेवलेले 2 पोते भरून भाकरीचे तुकडे खाते रागात माझं खाणं पिणं काढायचं नाही समजलं ना? बघ कशी म्हैस झाली माझं. हिला जर बघून तुला काय तुम्ही मला वाटलं म्हैस म्हणताय अगं म्हैस म्हणजे बघ ना कशी झाली बायको स्वतः बघा कसे झाले रेड्यासारखे अगं माझं जाऊ दे मी काम करतो हा? मी स्वतः पण बघ. कामच करते झालं का तुमचं सुरू जिथं बघावं तिथं भांडणच ही बघ बरं कशी आहे सारखा जरा मला झोपू द्या जरा अय, ऐक अगं गं, तिकडं ऐक गं. काय झोप द्या झोप अगं ही लय अशी म्हैस झालेली तू हिला समजून सांगा हे- मला म्हैस बोलायचं ना तुला मी सोडते ना तर बुक्की घालीन बायको तुला सांगतो तू जर अशीच फुगत राहिली ना एक दिवशी गावाला उडून घेऊन जाशील अशा त्या फुग्या संग हा ना हाय का नाही ग अजून काय सुचतंय का बोलायचं अगं कशी तुझी बहीण सडपातळ हा म्हणजे कशी सडपातळ आता मग तिचं लग्न नाही झालं अजून लग्न होऊ द्या संसार उरावर पडू द्या जरा 7-8 वर्ष जाऊ द्या मग कळन कशी होती जाडी भदाडी म्हणजे लग्नानंतर जाणवतं का माणूस हा मग तशीच होती ना माझ्यासारखीच राणी मी काय म्हणतो हा? तू ते पोलीस भरतीचं करीत होती ना काय परीक्षा दिली पण सगळं फेल गेलं काय कसं काय? मग काय करणार आता? म्हणजे तुला काय जमत नाही का त्याच्यात जमतंय हा? पण तिकडून अजून सांगितलं नाही ना कॉल आला तर जाता येते आपल्याला म्हणजे गणित अवघड जाते का तुला गणित मग बिणित? काय तर. अगं राणी मला बघा, विचारायचं ना. गणिताचे विषय कोण काढतंय ते ज्याचा गणिताशी काहीच संबंध नाही ते समोरच्याला विचारतंय अगं गणित मला- चांगलं नाही म्हणजे का मी तुझं? लय कॉप्या करून पास झालो तू गणितात आता कॉफी करणं सोपं राहिलेलं नाही हा का आता फटके मिळते अयो मग अगं पण मग हिला पण जरा शिकवलं पोलीस भरतीचं हिला बी कोणत्या तरी अकॅडमीला टाक ना कुठल्या मला काय गरज आहे पोलीस भरतीची अगं तुझं वय बसतंय बायको वय बसतंय अगं म्हणजे काहीतरी 28 वर्षापर्यंत असते ना महिलांना हा, बायको बरोबर आहे. तुझं कुठं 28 वर्ष येतं आता किती वर्षाची येतं 28-29 असन बाई आता माझ्या काही लक्षात नाही 3.5 वर्षाची ती किती हा किती 23.5 23.5 22.5 माझी ना तब्येत बरी नाही आणि तुला सांगते नाही तर मी ना आतापर्यंत डोकं बायको तू एक काम कर तू ना पोलीस भरतीला जा म्हणजे तू ना तिकडे मस्त त्या गुंडाला हाणशील आणि मग माझ्या घरातला मार वाचल हा ना नाही पोलीस भरतीचं तर मला काही माहित नाही पण मला वजन कमी करायचंय बग लय त्रास व्हायला लागलाय मला आता वजनाचा तू आहे ना एकदा वजन कमी करत गाड्या हा. काय राव कशी मशिवानी झाली बघ ना हा मला पुढचं नाही बोलायला लावलं मी हा ग म्हणजे तुझं आता वजन वाढले मग दवाखान्यात न्यायची म्हणल्यावर कसं होणार हा? मला झेपण का नाही म्हणजे तुम्हाला तुमचीच काळजी आहे हा झपल का नाही म्हणून म्हणताय अगं, तुझीच काळजी घेतोय एक काम कर हा. आपल्या तर माग नाही का ते ग्राउंड आहे बघ ते कोणचं ते काय गार्डन ते हा. गार्डन तू आहे ना तिथं लोक सकाळ संध्याकाळ व्यायाम करतात हा. तू पळायला जा ना तिकडे सकाळ संध्याकाळ मस्त पळ पण आणि व्यायाम पण कर म्हणजे कशी तुझी तब्येत अशी 0 फिगर बनल हो ताई बरोबर आहे आपण ना गार्डनला सकाळ संध्याकाळ व्यायाम करायला जाऊया म्हणजे कसं तुझं शरीर पण मेंटेन राहील आणि सुंदर पण दिसशील तू चालतंय मग काय आता तुम्ही एवढं म्हणताय तर करू विचार जाऊ संध्याकाळपासून मग हा चल राणे चल शेतातली लई कामं पडली चल सोड त्यांना तिथंच जा मला काय नाही ऐकायचं तुमचं रुसले मी आता काय झालं दात काढायला दात काढायला रे ती कार्यक्रमात आहे का ती एक सारखी ती ये सदाबा पाहत होती रे ती एक कोणती ये सदाबाई सदाबाई? खाल चाळीतली कोणच्या कार्यक्रमात अरे ते आपल्या तमाशाच्या कार्यक्रमात आय, यात्रेचं बोलतोय वय हा. कावाचं कावा उकरून काढतो आबाला का मला तो? ते आठवलं तू तिचे का बघतोय ती तुझ्या का बघती पण काही तू म्हणा. असं केलं नाही नाही मी त्याला नव्हतं केलं ते बारकं पोरग बसलो होतं पलीकड ते मला असं केलं होतं त्या बारक्या पोराला केलं मी होय नाही, मला वाटलं या सदाबाईला आठवलं का तू मग तू काय म्हणा आबा हा. पण यात्रा जोरात झाली आपली लय वा लय भारी हा? पंचकृषीत नावाजली बरं दुसरी गोष्ट तमाश कसा होता हा, एक नंबर मला आवडलं तमाशात नांदवळकरांचा नाद नाही करायचा सोगाडे काय वगनाट्य काय मला आवडलं बरं. आपण त्या तुझ्या पोरीच्या हस्ते जो तमाशाचा नारळ फोडायचा निर्णय घेतला होता हा. गावाला आवडला का नाही एक नंबर पेपरात आलं पेपरात पेपरात हो अनोखी बातमी तमाशाचा नारळ एका महिलेच्या हस्ते फोडण्यात आला बातमी नाही, लागली. नाही, अरे. तू माझं ऐकत जा आबा म्हणजे या गोष्टीचं पण आबा हा? यात्रा आपली जोरात झाली हा. पण आपल्या यात्रा बरोबर तू आसपासच्या पंचकृषीतली एक यात्रा सोडली नाही का हो काय करणार अरे आमंत्रण असलं नसलं तरी मटण खायला जायचं तू कसं वय आहे का चार गावात माझं नाव आहे कायचं नाव आहे हा, त्याला? नवकोट नारायण आहे ना माझं वजन आहे हा. अरे गेलो बरं का तिकडं मटण खा कुठं चिकन खा
अरे ते वजनी खा त्याचं काय पोट बिघडलं या उन्हामुळे ते नाहीच आता पचन संस्था आपली एवढी नाही कमकुवत झालेली आता ती मग काय? नाही पचत ना मग मग काय जुलाब 3 दिवस अयो. आणि पार अरे घायल तुला करतो. काय दम निघतो का अरे मारणाचा कुत्र्यागत खातो मारणाचा रसा पितो तुला पोट बिघडणार नाही मग काय होईल रे हे तुझं? मी खात नाही रे प्रेम आहे लोकांचं हा, पिरे मेला. हा आता ते ज्या घरी जाईल ना हा. ते जाऊ दे मरू दे हा हे एक लय चाप्टरपणा असतंय काय बाबा ज्या पाहुण्याची यात्रा गोडाची आहे, हा तिथं पोरांना म्हणलं ना हा. की पोरग म्हणलं ना की जा पोरग बाप काय म्हणतो पोरांना माहितीये हा. का जा जा पाहुण्यांची यात्रेला जा पाहुण्या वेळात जावा लागतो हा. बरोच पोराला दाखलतो हा. आणि जिथं मटाण असेल हा. तिथं मात्र काय म्हणतो माहिती हा. का नाही नाही लय दिवस झालं पाहुण्याची गाठ नाही पडली मला जावा लागल अरे लय चाप्टर म्हातारी सुद्धा काही यात्रेच्या ह्या काळामध्ये ना हा. मटणच लोकांना लय आवडतं जास्त खाऊ नये असं मला वाटतं बरं का नाही पण यात्रेचा सीजन यंदा जोरात झाला बरं का? हो लय मस्त सगळ्याच यात्रा बाबतीत सगळी यात्रा पण चांगली पार पडली आपल्या इकडं भांडण नाही तांटा नाही तमाशा छबिना सगळं आखाडा काय आखाडा आहे आणि ते सगळं झालं सगळ्या हा. गोष्टीचं हा. पण काही म्हण बर का आबा काय बाबा ते छबिनेच्या पुढे आपण जे पारंपरिक वाद्य ठेवलं वाद्य. त्याचा पण इफेक्ट पडला बरं का? ढोलताशा आईला मला ते पटलं बरं का तर काय होतं त्या डीजे मुळे ना असं कान ठळा बसतात बरं ते जाऊ दे ते आपला त्या वगामध्ये ते ह्याचा संभाजी महाराजांचा आणि राजा शिवाजीचा वग कसला केला हा, एक नंबर हा? काय मला पटलं मला बतावणी पटली तू हे आता तू पिक्चर आलेला रे देशमुखचा राजा शिवाजी बघितला का नाही नाही बघितलं अजून. नाही तर विचार अरे आहे. येड्या रताळ्या का छत्रपती शिवाजी महाराजांवरती एवढा लार्जर दॅन एवढा बिग बजेट मराठी पिक्चर तू बघितला नाही पिक्चर बघ कसला दण काय आहे. काय हे आता यात्रा हे सगळं उरकलं का नाही यातून वेळ मिळला पाहिजे थोडं 2-3 दिवस माहिती तुला भाऊ गेले थिएटरातून निघला ना अजिबात picture. काय राजा शिवाजी पिक्चर आहे अरे अजून मी म्हणतो 2 महिने चालणार तो हाऊसफुल चालणार बर अरे हे आबा हा? तुला काय आहे? तुझं घराचं वरून पाणी पडतं का कोण अरे मुतत आहे? काय- नाही रे वर झाडं लावल्यात ही जी झाडं आहेत ना ही सगळी झाडं बाहेरून मागवले बघ मी तू? हे बघ, हा यार, तू माझ्या कैऱ्या नाही बघितल्या कैऱ्या बघ ही झाडं बघ फुलं अरे वा वा चांगला. वा बा हा? हे झाड तू काय इमानाने मागून घेतली का हा, इमानात मला भीती वाटते मग इमानाचं काय भरोसा इमान मी जहाजाने मागवली जहाजुनी मागवली हा, पाण्यातून आले पाणी मिळते झाडं त्यांना. तू जहाजुनी मागवली हो अरे बा हा. हे गुलाब आहे हा. हे जास्वंद जास्वंदी. आहे इथं मारणाचा उताडा आलाय हा. तू जहाजाने मागावं लागला का हे इम्पॉर्टंट आहे तुला नाही कळायचं त्या मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी आहेत हा. बरं आता आबा हा काय चाठा गप्पा लय झाल्या बर जरा निघावं मला वाटतंय हा काय भूक लागली जरा मिसळ बिसळ हाणू खायची का चहा बी मारून मग निघू घरी नक्की हा? पैसे मी द्यार चालतंय जा. पैसे मी द्यार चालायचं चला चला चला. पाणी मात्र पडतंय तिच्या आईला. असू दे जाऊ दे पाण्याचं काय कर तुला चल गे अहो, काय उन्हात आणलंय मला इकडे तुम्ही ये पुढे या अगं काय झालं ऊसाला तोड बसली तर म्हणलं बाबा चला सपनाला दाखवा ऊस कसं तोडत्यात काय करत्यात काय माहित नसतंय काय नसतंय नुसतंच फिरताय तुम्ही म्हणलं चला अशी गोष्ट आहे चक्कर यायला लागली पार एवढं ऊन आहे हा ना आता काय येतं एवढं उन्हात तानाचं मी होतं आणणार बरं का तर म्हणलं चला काय होतंय हो काय इतर वेळेस प्रॉब्लेम काय येतो माहिती आहे का कुणी ना कुणी असते उन्हात तानाचं कुणी नसतं हो म्हणून म्हणलं आपलं चला गोष्टीचं बापरे बाकी काय म्हणतेस काय इथं ये इथं ये अशी सावलीत थांब ये इकडं अशी हा आता कसं वाटतंय छान वाटतंय हा. पण माझं लक्ष तुमच्या डेअरीकडेच जातंय हा अरे गेलं का डेरेकडे लक्ष अरे काय झाले आज टी शर्ट घातलाय ना हा. टी शर्ट घातल्यामुळे लक्ष गेलं असं पण कसं दिसतोय टी शर्ट बघते मी छान दिसतंय टी शर्ट वर हा. पण ती डेअरी किती वाढली तुमची हा आता काय आहे, कामाच्या व्यापाने आता काम सगळं बसून आपलं त्याच्यामुळे होतं सगळं अहो पण जॉगिंग करावं माणसानी योगा करायचा जरा व्यायाम करावा करतो तू म्हणते ना बाबा हो जॉगिंग करतो व्यायाम करतो सकाळ सकाळ पळायला जातो अगं ते आपल्या गार्डनला हा किती लोक पळायला जाते अहो मग तुम्ही बघा ना ते तुम्ही काय मला सांगताय बरं, किती बरं. लोक पळायला जातात आबा पण जातात त्यांच्या संग आबा आता जायला लागला असं ना आबाचं काय खरं आहे तेव्हा हा, मग आबा जातात ना त्याला महत्व आबा पण फिटनेसची किती काळजी घेतात ते पण नाहीतर हे- तुम्ही पण एक गोष्ट सांगू का हा कसं आहे ते पाहणारं कोणी असेल तर त्या नटण्याला अर्थ आहे तसं बरोबर व्यायाम करायला जर कोणी असेल ना तर त्या पळण्याला अर्थ आहे तू जर येत असेल ना तर मी येतो बाबा अहो मी ऑलरेडी किती कमी केले अरे पण माझ्यासाठी
आबा मला सारखे ओरडतात ते लय कमी झाली लय नाही कमी नाही झाली पण तू म्हणून. एक काम कर माझ्यासाठी तू ये तू सकाळ संध्याकाळी आपण तिथंच मस्तपैकी जॉगिंग कर तुझ्यामुळे तरी मी पळेल ना ग हा बरं ठीक आहे मग मी येत जाईन पण आबा पण असतील हा. मग आबांसमोर जरा मग लांब राहावं लागेल मग. नाही नाही एक काम करायचं आबा पलीकडल्या साईडला गेला की आपण ह्या साईडला जायचं गार्डन काय बारीक आहे का हा, ते ते आबाला घ्यायला कळून द्यायचं त्या गोष्ट आबाला पुढे निघून द्यायचं हा. बरं ते बाकीच जाऊ दे मोरदे यात्रा कस काय झाली आपली वा यात्रा खूप भारी झाली आहे की खतरनाक. हा. नाही यात्रा दानक्यात झाली मग त्याचं काय तमाशाचा नारळ फोडला पूर्णी स्टेजवर एका ठोक्यातच 2 तुकडे केलं बा नारळाचं हा? सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या टाळ्या वाजवल्या पण एक गोष्ट तुला कळली का हा. महिलाने नारळ फोडला ना ही गोष्ट पंचक्रोशीतील लोकांना प्रचंड आवडली हो हो किती टाळ्या आल्या लोकांना म्हणजे आजपर्यंतचा मुद्दा काय होता यात्रा भरली तिथे पुढाऱ्यांनी यायचं ते नारळ फोडायचं आणि मग त्याच गोष्टी करायच्या होतं का नाही त्या गोष्टीचं पण आता पहिल्यांदा असं झालं अगं पेपरला बातमी आली अक्षरशः हा की बाबा महिलांची पुरुषांची मक्तेदारी आता संपलेली आहे महिलांनी सगळा कारभार हातात घेतलेला आहे अरे मग म्हणून मग आपण आहे ना तात्या आणि मी असलो ना की गावात अशा पद्धतीनं प्रगती होणार आहे हो होणार लक्षात ठेवायचं वेगवेगळे पायंडे पाडायचे आणि तात्याने कसं केलं होतं तर पहिलं काय होता आरतीचा मान तुमच्याच घरात छबिन्याचा मान तुमच्याच घरात नारळ फोडायचा मान तुमच्याच घरात तात्याने कसं सगळं केलं सगळं वाटून दिलंय या वर्षी हा मान ह्याचा त्या वर्षी त्याचा त्या वर्षी त्याचा म्हणजे गावातल्या प्रत्येक घरातल्या माणसाला संधी मिळाली हो, हो, पाहिजे सगळे कोणी खुश होतात का हो नाही बरोबर आहे बरोबर आहे. कसला घाम आलाय तुला हो किती गरम होतंय ते ऊन उन्हातान्हाचं, कसलंय बरोबर. चला बरं कुठेतरी जाऊ आपण नाही फिरायला. नाही फिरायला नको आता डायरेक्ट घरी चलो आणि काय करू संध्याकाळी 5 वाजता जाऊ फिरायला हा हा, चालतंय. चालते चला चला लवकर चला बाबा अगं राणी अगं सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला आणि सांगा या वेडीला नाही झालं हा कुठं झालं अगं राणी मी तुझ्याशी बोलणार नव्हतो अजिबात बोलणार नव्हतो का विचार बरं का बरं स्वतःच्या मनाला विचार ना काय बोलू बाबा आता मी काय विचारू असं होय ना हा. राणी अगं माझ्या सासरवाडीची यात्रा झाली पण तू यात्रेला मला अजिबात नाही बोलवलंस ती सासरवाडी तुमची नाही मग माझं गाव आहे तुझं गावी ना म्हणून तर म्हणलं माझी सासरवाडी आहे कधी ना कधी होईल ना ग नाही म्हणून मी तुझ्यावर रुसलोय तुझ्या शब्दांनी बोलणार नव्हतो पण हे मन राहत नाही ग ह्या मनामध्ये तुझ्याबद्दल असणारा आकस प्रेम हे ते ते त्याच्यामुळे झालं? हा? झालं अगं सुरुवात झाली आताशी हा राणी मला सांग कशी झाली आपल्या गावची यात्रा माझ्या गावची यात्रा हा? तुमच्या नाही हा आबा हा. मी एवढी मस्ती केली ना काय सांगते मला काय सांगायचे काय ते पाळणे हा. आणि खायला ना हा. अरारारारा, कंटाळून गेली मी खाऊन काय खाऊन सांगतेस काय बस सांगणं तर आता नकोच तुम्हाला होय का? नाही तर तुम्ही यायचे अजून तिकडं अरे. मी नाही सांगणार काय राणी तू तिकडचं सांगतेस हा. मी तुला आमच्या गावच्या यात्रेचं सांगतो काय यात्रा भरली होती काय ते तमाशा काय खेळणी काय गाड्या गोड्या फक्त राणी त्या अख्ख्या गावामध्ये त्या जत्रेमध्ये फक्त तूच नव्हतीस ग आबाचं मन उदास होत होतं सारखं क्षणी क्षणी इकडे पाहिली राणी तिकडे पाहिली राणी तिकडे पाहिली राणी राणी तुझ्याशिवाय मला काहीच नव्हतं बेचैन झालो होतो मी आणि तुमच्या ते बायका कुठं गेल्या सगुणाबाई मोगराबाई अगं त्या सगळ्या होत्या पण ते आता बाद झाल्यात होय. आता नवीन टवटवीत नवीन डिपार्टमेंट नवीन टीम फक्त माझी राणी हा? पण आबा हा? काय बी म्हणा आज चमकत आहे मात्र भारी चमकत पण आहे? कसं आहे ना आबा हा हे तर शर्ट एक नंबर हा. आहे पण ह्या शर्टामधला फुगा ना हा. खराब आहे फुगा? हो हे फुगा? डेरग डेअर म्हणते बाय राणी हा. ती डेअर मी कमावलेली आहे आय. आयुष्यभर फक्त पैसा कमावला मी ताकद कमावली त्याच्यामुळे ढेर कमावली अहो आबा हा. तसं नाही मग? हे डेरग जर तुम्ही कमी केलं हा. तर का नाही तुम्ही ना सलमान खान सारखे दिसतान मी? हो सलमान खान हो एकदम बॉडी कशी पाहिजे अशी स्लिम पाहिजे सलमान खान हो. आमिर खान शाहरुख खान नाना पाटेकर वाटेल इतकं चिकना वाटणार मी हा वाटणार मी देखणा वाटणार वाटणार तुला डेअरीचा काही संबंध आहे का तुला काय अडचणी ती डेअरी मुळे हो येते की का? आणि जर तुम्ही ढेरी कमी केली हा तर मग मी लग्नाचा विचार करीन काय सांगते हो मी जर डेअरी कमी केली तू लग्नाचा विचार करणार हा. आता सुरुवात कर आता नाही मग एक काम करा काय करू सकाळ संध्याकाळ ना गार्डनला जाऊन जॉगिंग करायचं मी हा नाही जमत, मला नाही जमत.
एकट्याला नाही जमायचं. एकट्याने कशाला मी हाय, मंजुळाताई मंजुळाताई हा मग मंजुळाताई येणार. अरे ती एकट्याला राहणारच आहे की ना. सोबत. हा आम्ही दोघी जणी जाणार हा. आज 4 वाजता जाणार आहे बरं. जॉगिंग करायला. बरं मग ती आम्ही दोघी तिकडे गेलं की ऐकून तर घ्यायचा. कशासाठी मंजुळाताई आणती मध्ये फक्त तू आणि मी. मग बघ तू माझा व्यायाम कसा होतोय. अरे बाबा ऐकून घेता का पहिलं. बोल बोल. मग आम्ही दोघी गेलो ना तिकडं मग तुम्ही पण यायचं. मग आपण दोघं करू की जॉगिंग. आणि मग ती मंजुळा तिला बी फेऱ्या मारायला लावू. तिनं बी तुमच्यासारखीच आहे की मसाडी. मसाल मध्ये हा मग येईस का तिला लांब ठेवायची आपल्यापासून. हा, हा, आपण चालेल. दोघं जण मस्त की व्यायाम करू. ऐका ना. चालेल. हे, व्यायाम मला असं ड्रेस चालेल ना. अरे 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 कोण म्हणलं असं असं. बॉडी कशी पाहिजे कशी पाहिजे. शाहरुख खान सारखी हा. सलमान खान ते सारखी. झालं की झालं कपडे पण कपडे तुम्ही केले. हा कपड्याचं सोडा. हा, ह्या सोडा. कपड्यावर तर नाही जमणार. मग? तुम्हाला ना कपडे आणावे लागतील. नाईट पॅन्ट एकदम छानपैकी टी शर्ट. काय सांगते ये मला. हा एक काम कर ना तू 4 वाजता आहे ना. हा. मी पण आहे ना. हा. एक काम कर तुझे कपडे आहेत का. एक काम करू ना आपण माझ्या गाडीवर जाऊ बाजारला मस्त कपडे घेऊ खाऊ पिऊ. बस माझ्याकडे आहेत माझे कपडे. हा. फक्त तुम्ही तुमचे जाऊन आणा. तुझ्याकडे आहे? खरं? कळलं. हा इथभर सांगितलं की हातभर काढाय बघताय. जावा आता. ए राणी राणी 4 वाजता शाहरुख खान आमिर खान त्यांची आईला सलमान खान. चला आता कपडेच घेऊन येतो. त्याच्या चालीत बोलीत डोळ्यांच्या खोलीत मदन शिरलाय ग. त्याच्या चालीत बोलीत डोळ्यांच्या खोलीत मदन शिरलाय ग. गाव शिवात रानात रानाच्या कानात गुलाब भरलाय ग. राणे काय बाई खरं हे असलं पण आहे तुझं. अगं माझं पाय दुखतोय ग आणि दम किती लागलाय. मग असं म्हणलं तू कमी कधी होणार. अगं एका दिवसात माणूस कमी होतय का. एक राऊंड मारणं होईना तुझ्यानी. राऊंड मारणं आहे ना मला तर 4 पावलं चालतं येईना. चला अजून 2 राऊंड मारू आणि मग घरी जाऊ. तू एक काम कर तू जा राऊंड मार. मी तर जागेवर व्यायाम करते ना. कशी करणारीस. करते मी बरोबर. तू जा 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 पळ तू पळ पळ तू पळ. बाई गं. काल मातीचा भातीनं मातीला बाई ग आलाय सोन्याचा भाव. काल मातीचा भातीनं मातीला बाई ग आलाय सोन्याचा भाव. आलाय गुलाबराव सजने आलाय गुलाबराव. आलाय गुलाबराव ग सजने आलाय गुलाबराव. अरे राणी किती लांबून तुला पाहत आलो ग. माझी राणी कुठं दिसते कुठं दिसते कुठं दिसते. इथं राणी दिसली. राणी मीच तुमची किती वेळ झालं वाट बघते आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं कपडे कोणते घाला म्हणले होते. कुठे? आणि हे असले अंपायरचे कशाला कपडे घातले. हंबायरचे कपडे नाही का ते हा मग? व्यायामाचे कपडे. असले? बघ ना. अगं मी मगाशी बाजारात नाही गेलो का. हा. तुला म्हटलं तर बाजारात जाऊ आपण कपडे घेऊ. हा. मग बूट घेतला. बूट तर घेतलाय. कपड्याचं दुकान बंद होतं ग. अरे 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 हा ना, अरे. म्हणजे पुढच्या वेळेस. आणि मग ही टोपी हे बघ ही टोपी तू घाल. हा आता बघ कधी वाटते चिकनी. अरे अरे सगळी घामानं भरली आहे. आता आभासची शोभतेस तू. होय. हे पण मला एक सांग हा. तू एकटीच आलीस ना. नाही नाही हा. ताई आहे तिकडं. कुठं ते तिकडं आहे. तिथं हा ती वय ती साडी घातलेली. साडी कशाला घालून. साडीवर कोणी जॉगिंग करतं का. मग 3 कपडे आहेत का निळे घातलेले. हा तिथं आहे ती. ती तिला- काळी. हा काय बाई काळी दिसते ती. काळी आहे का ती. मग काय निळी आहे. निळी आहे वय. हा. तिकडे मंजिला तिकडे जाऊ दे. आणि म्हणूनच मी इकडे आले. आपल्याला व्यायाम करायचा नाही मग नीट व्यायाम करायचा आहे. नीट व्यायाम. मिट्टी मारायचा व्यायाम नाही करायचा नाही आपल्याला. करायचा. हा हा अजिबात नाही. हे अवघड अवघड व्यायाम करून नाही घ्यायचा. सोपेच करायचे. हे पण आणि एक कमी करा ते ढिरी फिरी. एक लक्षात ठेव. काय तू बोलली तसं वागायचा. अजिबात वादात ओढायचा नाही. काय लग्न करायचं माझ्या ठेवायला. हा मग करणारच ना. असं काय बोलता. आता कसं असं बाळ. पळायचं परत व्यवस्थित करा जरा नीट. आणि काय ही पण ही काय माकडावणी काय पळला. करू सांग ना तू. असं करायचं हात करायचं वरी करायचे हात बरं. आणि मग परत असं करायचं. असं करायचं. हा, मग. आणि असं का करायचं? ते नाही करायचं. ते नाही करायचं. आबा लग्न कॅन्सल. हे, अगं, असं नको करू. तू सांगशील ना तसं मी करेन. तू सांग कशी. तुम्हाला मी म्हणले का नाही हा. आपल्याला काय करायचंय. आपल्याला सलमान खान बनायचंय. सलमान खान मग आणि त्याच्यानंतर मग काय ते पुढे लग्न आहे ना? हाय का नाही करणार ना पण लग्न. करणार. आणि आपलं ढिरी कमी honeymoon ला केलं. आपण महाबळेश्वर जायचं. महाबळेश्वर. मग? अरे 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 काय म्हणते तुम्ही ते. नवकोट नारायण. नवकोट नारायण आणि महाबळेश्वर. मग कुठं जायचं. हडपसर जायचं. झालं का एवढंच. मग कुठं
मला ना फॉरेनला जायचंय. बरं फॉरेनला हा. व्यायाम करा, व्यायाम तर करूच आपण. हा. असं, हा. दोन दोन नाही तुम्ही करा, पलीकडे जरा अंतर तर ठेवा अंतर जरा. ठेवा. हा, असं करा, असं. असं करा. हा हा असं. आबा लग्नाच्या आधी असले थेर करण्याचे ना मला चालणार पण नाहीत. मी असं केलं, फक्त असं केलं ना. नाही असं असं वाका खाली, वाका खाली, खाली वाकायला. वाका. पाय हात तिकडं. अरे 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 अरे, हे कसलं वाकणं आहे आबा? उठा आता. अहो बाबा असं म्हणले हो मी, आबा असं म्हणले हो मी. अवघड यायम नको ग, सोपे ग. हा. मग ते ढेर कधी कमी व्हायचं? होईल ग, होईल, हळूहळू होईल. एक काम करू आपण, चला या तिकडे पलीकडे ना राऊंड मारायचं. चला. त्याच्या भेटीत गारव मनाचं पारव फडफड करतोय ग. त्याच्या भेटीत गारव मनाचं पारव फडफड करतोय ग. मला बघून त्याच्या मनाचं राग कोण म्हणतोय ग. अयो काय आयटम आहे पांडवा. ए सध्या आयटम नाही, हा आग गाडीचा डबा आहे हा. हायला पण कसला डबा आहे ह्यो? हे चांगला खात्या पित्या घरचा दिसतो अरे. पण आपल्या गावातला नाही दिसत पांडवा येतो. हे कुणाचं का असा ना, पण फिगर लय भारी आहे तिची. हायला मी तर म्हणतो मागूनच अशी फिकर आहे, पुढून कशी असेल पांडवा. आपण पुढे जाऊन बघायला पाहिजे. हे अरे माझ्या करायचं? बायकोची बी अशी फिगर नाही, अरे असली फिगर याची. कशा यांच्या फिगराने कुठं आपली बायकोची वांगाळ फिगर. पण मी काय म्हणतोय, हा. मला तिचं पुढून तू आणि बघायचंय. हळूहळू जाऊ, गपचूप जाऊ. सध्या नाटक करा पळायचं. आपण जॉगिंग करू, आपण जॉगिंग. काय तोंड दिसा ना पांडवा. बाकी इकडे ये ना. बोलू का? एक्सक्यूज मी मॅडम. अहो काय झालं इवळायला? इकडे काय करते? इकडं काय म्हणजे तुम्ही बोलले ना जॉगिंग करायचं करायचं, मग त्याच्यासाठी आली. असले कपडे घालून. असले म्हणजे आता मग पळायला काय साडीत पळता येते का? पांडवा काय फिगर वहिनी. झाला काय तू? अरे चांगलं म्हणते ना, ते ड्रेस चांगला घातलाय त्यांनी. मी पण फिगर काय फिगर? हा? तब्येत म्हणा जरा, तब्येत आहे चांगली. त्याला मी तब्येत तेच म्हणलो, म्हणते. आपल्या गावात कसला आयटम दिसत item होता? हा, म्हणजे काय कोण आयटम होता काय माहिती. असं आम्हाला वाटलं पहिल्यांदा. वाटलं का हे पांडव्याने मला येड्यात काढितो. हा ना? म्हणजे तुम्ही दुसऱ्या बायकांना बघून काय तर नाही ठरवलं काय? अहो, तसं नाही. हे घालणार आहे मी, चांगला आहे बायको. मी घालणार आहे. हो. हा. दिसतंय ना ते, दिसतंय ना माझ्या तोंडावरून. लय दिसतंय. पण काय म्हणा बायको एक नंबर दिसायला लागले आता. हा? हा, एकच नंबर. मग मी रोज असंच घालू का? हा वहिनी, मला लय भारी वाटलं असं तुम्ही रोज घातलं. तुमचा काय संबंध आहे? हा? लका बायको माझी आहे का तुझे पांड्या? अहो असू दे ना, पण दिसायला तर सुंदर दिसेल ना तशा. परत दिसायला सुंदर म्हणजे काय, रिस्पेक्ट द्या जरा. अहो रिस्पेक्ट, मी वाईट कोण म्हणलं वहिनी तुम्हाला? हा नाही म्हणलं, पण चांगलं पण काय नाही ना बोललं. चांगलं नाही. चांगलं आहे का, जाऊ दे बरं, आता बायको. मी काय म्हणते, हा. आता मी एवढी पळाले ना, हा. तुमचं पण वजन कमी झालं पाहिजे. मग जरा पळा की तुम्ही पण. जरा बघा किती पुढे. नाही, आम्हाला काही गरज नाही पडायची बायको. असं कसं मी पळणार आणि तुम्ही नाही पळणार का? चला चला बरं, सगळ्यांनी पळायचं? पळायचं. बर चला आता काय बायको, मी जातो ना घरी. नाही नाही पळायचं. उलटू करत. उलटू. हा, चला. चला कुठं वहिनी. सुरू कर. 2 3 उताड आलाय अशा लोकांना, अरे उताड आलाय अशा लोकांना, गाव असो वा वाडी, चांडाळ चौकडी, चांडाळ चौकडी. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो, गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो, गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत, अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी, चांडाळ चौकडी, चांडाळ चौकडी.